नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची खबरं। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। राजूर पोलिसांची धडक कारवाई, सुनील देशमुख दारूसह अटक। कोल्हार घोटी रोडवर अवैध दारू विक्री उघड, आरोपी जाळ्यात। राजूर पोलिसांनी अवैध दारू विक्रीवर मोठी कारवाई करत सुनील लक्ष्मण देशमुख या व्यक्तीस रंगेहात पकडला आहे। मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दिनांक 20 डिसेंबर रोजी सकाळी जवळपास 11:45 सुमारास कोल्हार घोटी रोडवरील देशमुखवाडी शिवारात हिरा हॉटेलच्या पाठीमागील भागात पोलिसांनी छापा टाकला। देशमुख हातात बॉक्स घेऊन बसलेला असताना पोलिसांनी अचानक धाड घालत त्याला ताब्यात घेतले। त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात विदेशी व देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून या दारूची बाजार किंमत तब्बल 5,610 रुपये इतकी आहे। त्यात देशी बॉबी संत्रा ब्रँडच्या 36 बाटल्या, मॅकडॉल नंबर 01च्या 6 बाटल्या, रॉयल स्टॅगच्या 3 बाटल्या आणि इम्पोरियल ब्लू सारख्या विदेशी दारूच्या 3 बाटल्यांचा समावेश आहे। सुनील देशमुख वय 34 वर्ष, राहणार केळुंगण, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर हा अवैध दारू विक्री करत असल्याची खबर पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती। त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल विजय काळे, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे व पंचांच्या उपस्थितीत कारवाई पार पडली। जप्त केलेल्या बाटल्यांमधील नमुने केमिकल तपासणीसाठी पाठवण्यात आले असून आरोपी विरुद्ध प्रोहिबिशन सहित ॲक्ट 65 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राजूर पोलिसांनी या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रीला मोठा आळा बसेल असा विश्वास व्यक्त केला आहे। वृत्तसंकलन विभाग, सुराज्य मराठी नेटवर्क, राजूर, अहिल्यानगर।